अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदळ उडाली आहे. द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणावर या पावसाचा फटका देखील बसणार आहे. त्याचबरोबर काही काढलेल्या आलेले कांदे देखील या पावसाने सडण्याची शक्यता, शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. काही काढलेले पीक त्याचा देखील या अवकाळी पावसाला मोठ्या प्रमाणावर काढलेल्या पिकावर देखील फटका बसणार आहे. परंतु आता जे काही पठार भागात बेंद्री देखील सारखे पीक घेतले जाते त्याला नक्कीच या पावसाचा फायदा होणार आहे. परंतु या अवकाळी या पिकात मुख्य बहराला म्हणजे घड तयार झाले असून त्याला आता पावसाचे जे थेंब लागले तर ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागणार आहे. काही शेतकरी आता देखील रात्रीच्या सुमारास फवारणी करत आहेत. त्याचबरोबर कांदे काढलेल्या पिकात जे कांद्याचं काटणी केलेली आहे ते आरण जे लावलेले आहे त्या आरणीत पाणी गेल्याच्या नंतर होणार आहे. शेतकऱ्याला कुठेतरी 2 रुपये कांद्यात भेटत होते, परंतु या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे धांदळ देखील उडणार आहे. जे उभं पीक आहे, काही काढणीला पीक आलेत त्याला देखील त्रास होणार आहे. पिंपरी पेंढारच्या या परिसरात ओतूर असेल, खामुंडी असेल, ह्या देखील परिसर प्रमाणावर पाऊस या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धांदळ उडून गेले आहे. आपण पाहत आहोत पिंपरी पेंढारच्या या परिसरात साधारणतः 15 मिनिटं झाले तुरळक असा पाऊस चालू आहे. या थोड्या थोड्या पावसाने देखील कारण पिकांवर येणारे रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. गणेश पोटे, जुन्नर प्राईम, पिंपरी पेंढार.